शेवटची विणवणी संतजनी परिसावी विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी। अनंत कृपामूर्ती श्रीमंत भगवान तुकोबर आहे सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या माध्यमातून रुक्मिणी संजीवन पंढरीश पांडुरंग परमात्म्याची असीम कृपा अनंत जीवावर अनंत कालापर्यंत असून सुद्धा आपल्यावर विशेष कृपा असावी या निमित्ताने बोलतायत। विठ्ठल 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 प्रत्येक लाकडामध्ये अग्नी असतोच, पण तो साधारण पद्धतीने असतो। तो घर्षण केल्यानंतर त्यातून जसा प्रगट होतो तसं प्रत्येक जीवामध्ये परमात्मा आहेतच, पण ते साधारण रूपाने आणि असाधारण रूपाने त्याचा विशेष अनुभव यावा म्हणून बोलणं आहे। विठ्ठल विठ्ठल आपण सर्व पारमार्थिक आहोत। लौकिक व्यवहाराचा विचार जर करायला घेतला तर आपल्याला लोकांमध्ये बसावं लागतं, उठावं लागतं, सगळ्या क्रिया कराव्या लागतात। पण संतांच्या दृष्टीने आपल्याला शाबासकी मिळवायची असेल आणि देवाच्या दृष्टीने शाबासकी मिळवायची असेल तर आपल्याला साधू संग करावा लागतो। जगाच्या संगतीत आपली घसरण होते आणि साधूच्या संगतीत आपली उन्नती होते। विठ्ठल 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 नवे नवे हा जन्मच आपल्याला उन्नतीसाठी मिळालाय। या अगोदरच्या जेवढ्या जन्मामध्ये आपण जेवढे जन्म धारण केले त्या प्रत्येक जन्मात आपली घसरण होत गेली, अवनती होत गेली। पण या जन्मात जर उन्नती झाली, देह पडण्याच्या अगोदर आपल्या स्वरूपाला जाणलं, परमात्मा स्वरूपाशी अभिन्न तादात्म्य प्राप्त करून घेतलं, व्यवहाराच्या भाषेत शास्त्रीय भाषेत जीवनमुक्त अवस्था जर उपभोगता आली तर याच्यासारखं आनंद किंवा याच्यासारखं भाग्य साधूच्या दृष्टीने, साधू याला भाग्य म्हणतात। तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे, 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 संसार जन्मीचे याची लागी, संसार जन्मीचे याची लागी, संसार जन्मीचे याची लागी। तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मीजे याची लागी जन्मीजे संसारी। विठ्ठल 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 आपण दररोज काकड्यांमध्ये चिंतन करतो, साधूच्या अनेक अभंगाचं चिंतन करतो, त्या चरणाचा विचारही करतो। आलासी कोठोनिया जासी कोवणी गावा, देश वेश नवे माझा सहज फिरत आलो। मग सहज आलो तर सहज पण जाता आलं पाहिजे ना। विठ्ठल 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 सहज येणं, सहज राहणं आणि सहज ज्यांना जाता येतं त्याला साधू म्हणतात। विठ्ठल 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 त्याच्याही पुढे सहज येणं, सहज राहणं, सहज जाणं आणि जाता जाता सहज बोलणं हे पण साधुत्व लक्षण। तुका तरी बोले सहज वाणी, त्याचे घरी वाहे वेदांत पाणी। वेदांताने तुकोबराच्या शब्दाचा आधार घेऊन जगापुढे प्रकट व्हावं। विठ्ठल 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 ज्ञानोबराच्या भाषेत तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, सदेह सच्चिदानंद का नव्हती ते। कल्पना करा, शरीर तुम्हा मलाही मिळालं, साधूलाही मिळालं। थोडं पुढे जाऊन सांगू, साधूने धारण केलंय। विठ्ठल 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 सांगतो, आपण सर्वांनी क्षमा करावी। तुम्ही संत माय बाप कृपावंत कायम्या पतीत कीर्तिवान। संत मायबाप रूपाने अवतरित झाले।
आईच्या अंतःकरणात जो कळवळ आहे, पित्याच्या अंतःकरणात जी तळमळ आहे उद्धाराविषयी, ती संत एकत्र घेऊन आले. थोडं पुढे जाऊन सांगतो. परमपूज्य वामन बाबा, सावळाराम महाराज असे महात्मे जर आले नसते आणि आपल्या घरातल्या एखाद्याला जर त्यांची संगती लागली नसती, तर किमान आज आपण इथं नसतो. हा त्यांचा धर्ममंडप आहे, आपला नाही आहे. आपल्या घरी जरी सर्व आले असते तरी त्यांच्यासाठी आलेत. विठ्ठल 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 विठ्ठल. अजून थोडं पुढे जाऊन सांगू. आपल्या घराला त्यांनी मंदिर केलंय, आपल्या घराला मंदिर केलं. ज्यांनी आपल्या हृदयाला मंदिर केलंय त्याला साधू म्हणा, ज्यांनी घराला मंदिर केलंय त्याला सज्जन म्हणा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सज्जनाच्या घरी गेल्यानंतर विसावा मिळतो, साधूच्या घरी गेल्यावर विसावा मिळतो. थोडं पुढे जाऊन सांगू. साधूच्या शब्दात विसावा आहे, साधूच्या दर्शनात सुद्धा विसावा. दर्शने प्रशस्तीसी ठाऊ पुण्य पुरुष. त्यांच्या दर्शनातच आनंद आहे, दर्शनात. उलट सांगतो, लक्षात येईल. 18 ते 12 तास काम करणारा व्यक्ती जेव्हा घरी येतो, आपल्या लहान बाळाला किंवा नातवंडाला पाहून त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान येतं, 18-12 तासाचा थकवा विसरून जातो. तोच आनंद जर एखाद्या वडीलधाऱ्या पुरुषाला पाहून झाला की समजायचं ते घर घर नाही. विठ्ठल विठ्ठल. धन्य धन्य ते शरीर, धन्य धन्य ते शरीर, धन्य धन्य ते शरीर, धन्य ते शरीर. तीर्थव्रताचे माहेर, तीर्थव्रताचे माहेर, माहेर. धन्य धन्य ते शरीर, धन्य धन्य ते शरीर. तीर्थव्रताचे माहेर, तीर्थव्रताचे माहेर, धन्य धन्य ते शरीर, धन्य धन्य ते शरीर. हे शरीर जरी रोगाचं भांडार, दुःखाचं खोटार, दुर्गंधीची थार असलं तरी हे शरीर आणखी एक चांगलं आहे. शरीर सुखाचे घोसले, शरीर उत्तम चांगले सुखाचे घोसले केले. शरीरे साध्य होय केले, साधिले परब्रह्म. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येणं झाले, शिरा पडे. किंबहुना येणं झाले, शिरा पडे. स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड शिवलिंग 11व्या अध्यायामध्ये एका महानंद नावाच्या वेश्येचं आख्यान आलंय. तिने तिच्या घरी, तिच्या नृत्यशाळेमध्ये एक वानर आणि एक कोंबडा पाळून ठेवला होता. त्यांना भस्म लावलं आणि रुद्राक्षाची माळ घातली. सौदागराच्या रूपात आलेल्या महादेवाने ती नृत्यशाळाही भस्म केली आणि दिव्य शिवलिंग अदृश्य केलं. तिला वचन दिलं होतं, तिने वचनबद्धता पाळली होती, पण 3 दिवसाच्या आत नृत्यशाळा भग्न झाली, जळून खाक झाली. भगवान शिवाच्या ऐवजी त्या 2 जीवाचं लक्षात आलं तिच्या. ते 2 जीव मरू नयेत, जीव मरू नये. क्षमा मागून सांगतो, देवता अमरच आहे, पण कोणताही जीव मरू नये असं ज्याला वाटतं ना त्याला साधू म्हणा. वेश्या असोनी पतिव्रता, नेहमीला पुरुष जो तत्वता, त्याचा दिवस न सरता इंद्रासई वश नव्हे. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या वानराच्या रूपातल्या, कोंबड्याच्या रूपातल्या प्राण्यांना तिने मुक्त केलं, ते जळू नयेत म्हणून, ते होरपळू नयेत म्हणून. महादेवाविषयी विसर पडला आणि जेव्हा महादेव तिच्या पुढे प्रकट झाले तेव्हा तिने स्वतः अग्नी
उडी घातली स्वतः, सर्व परिवाराला दान केलं, परिवारावर सगळं सोपवलं. तिला घरचे पण लोक म्हणायला लागले हा मूर्खपणा आहे. म्हणले कधीतरी करायला पाहिजे हा. विठ्ठल नाहीतरी घरचे तुम्हाला कधी शहाणे म्हणणार आहेत, जरी तुमचं आडनाव शहाणे असलं तरी. विठ्ठल संसारात तुम्हाला कोणी शहाणं म्हणणार नाही. संसारात शहाणपणा करतात हे नक्कीच आहे, हे नक्कीच. पण परमार्थात शहाणं होण्यासाठी एक मार्ग आहे. एक उत्तमत्या याती देवा शरण अनन्य गती. जे देवाला शरण गेले ते उत्तम आहे, ते शहाणे आहेत. आणि देवाचे अनन्य भक्त आहेत, त्यांना शरण गेले, साधूला शरण गेले, ते शहाणे आहेत. विठ्ठल भगवंताने तिला वरच्यावर झेललं. तिला सांगितलं काय हवंय. तिने सांगितलं पूर्ण काशी नगरीला, मी जिथे राहते त्या पूर्ण काशी नगरीला तुमचं धाम मिळावं. पण हे दोन प्राणी जे होते ते सुटले होते, ते वनात पळून गेले होते. त्यांना पुढचा जन्म मिळाला. एक राजकुमाराचा, राजपुत्राचा जन्म मिळाला आणि एक प्रधानपुत्राचा जन्म मिळाला. त्या जन्मात सुद्धा त्यांना गंडांतर होतं. मला फार सांगायचं नाही, सांगायचं एवढंच आहे की पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. त्यांना त्या रुद्राक्षाचं भस्माचं महत्त्व नव्हतं, जमलंही नसतं. पण त्या भस्माच्या, त्या रुद्राक्षाच्या योगाने त्यांना मनुष्यजन्म मिळाला, राजघराण्यात मिळाला. आणि राजघराण्यात मिळाल्यानंतर विलासी जीवनाविषयी विरक्तता निर्माण झाली, आसक्ती नाही वाढली. आपल्याला संसारात जे सुखदुःखाचे प्रसंग एवढ्यासाठीच येतात की आपली आसक्ती कमी व्हावी. आपण तिथे अजून आसक्ती दाखवतो. माझ्याच बाबतीत असं का झालं. विठ्ठल आता पाठ आहे म्हणून म्हणतो धनधारा पुत्रजन बंधू सोयरे, म्हणजे पाठ आहे म्हणून म्हणायचं. विठ्ठल हे पाठ आहे म्हणून नाही म्हणायचं, याला कुठेतरी काट लागला पाहिजे. बरं याला काट नेलं होतं, हे आपल्याला काठावर नेतील. आपल्या भाषेत घाटावर म्हणू, हे नेणारच आहेत. पण यांनी वाजत गाजत न्यावं हे भाग्य वेगळं, टाळ मृदंगाच्या गजरात जावं हे भाग्य वेगळं, आणि कोणाची सेवा न घेता सहज देव ठेवणं ही पण वेगळं. विठ्ठल काय जीवन असतं. पुढे त्यांना पराशर ऋषीने उपदेश केला. नंतरचा प्रसंग आहे. सांगायचं तात्पर्य आहे, पशुच्या जन्मात आलेला प्राणी सुद्धा जर साधूच्या संगतीत राहील तर त्याचं जीवन बदलतं. तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, राम होईल, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेला भोजन उचिताचे, घडेला भोजन उचिताचे. तुकोबरायचा अभंग आहे, संत समागम एखादी पुरी. त्याच्यामध्ये तुकोबराय सांगतात, एखादा श्वान कुत्र्याच्या रूपातला प्राणी जरी साधूच्या संगतीत राहिला तर कान असल्यामुळे रामनाम श्रवण होईल. आणि इतकंच काय, साधूचा उष्टा प्रसाद खायला मिळेल. श्री गुरुचं, साधूचं उष्टा प्रसाद खायला मिळणं म्हणजे आपलं जीवन बदलणं आहे. जीवन बदल. थोडं पुढे जाऊन सांगू, आपल्या जीवनात जी आपण साधना करतो त्या साधनेला बळ येणं आहे. बळ. आपण जे काय आता करतो, काकडा म्हणा, हरिपाठ म्हणा, याच्यामध्ये सातत्य आलं की समजायचं कोणातरी साधूचा प्रसाद मिळाला आहे. ह्याच्यात जर खंड पडायला लागला तर समजायचं आपल्याला अहंकार झालाय. विठ्ठल आणि पुढे जाऊन सांगू, खंड पडला तर दुःख वाटावं. कायमी चुकलो गा मागे नेणवेची काही, देव माझं काय चुक, काय तुक्याचा अन्याय त्यासी अंतरले पाय. तुकोबारांनी पत्र पाठवले, देवा काय काय माझा अन्याय, काय वारकऱ्याचा अन्याय, वर्षभर पाय अंतरले. विठ्ठल तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, तुका म्हणे
म्हणून आम्ही आहोत, नाही तर कोण विचारता. पण भगवान तुकोबर आहे त्या वैभवाचे धनी आहेत, धनी आहेत. आणि थोडं पुढं जाऊन सांगू, नुसते धनी नाहीत, त्या वैभवाचे धनी झाल्यानंतर ते उदार अंतःकरणाचं अंतःकरणाने वाटण्याचं सामर्थ्य घेतलंय. तो का म्हणे आता उरलो उपकारा, केवळ उपकारी जीवन असणारे तुकोबर आहे. संतांना प्रार्थना करत आहे, प्रार्थना. पहा, देवाकडे आपली फिर्याद जाईल न जाईल, पण साधूकडे गेल्यानंतर देवाकडे लवकर जाईल, लवकर. ऐकलेला प्रसंग आहे. सनकादिकांना जय विजयाने अडवलंय. वैकुंठाचे 6 द्वार पार केले, 7व्या दरवाजाजवळ जय विजयाने अडवलंय. आणि सनकादिक म्हणजे आज त्यांचं वय अब्जावधी वर्षाचं आहे. अब्जावधी म्हटलं तरी कमी पडेल, पण दिसायला ते 5च वर्षाचे. आणि 5 वर्षाचे असल्यामुळे अंगावर वस्त्र नाही, कौपिनसुद्धा नाही, मुंजसुद्धा झालेली नाही. यम प्रवजंत मनुपेत मपेत कृत्यम, जसं शुकदेवांबद्दल म्हटलंय तसं सनकादिकाबद्दल म्हणता येईल. अरे ज्याच्या जीवनात विकार आहे त्याला संस्काराची गरज आहे. ज्याला विकारच माहीत नाही त्याला संस्काराची काय गरज आहे, काय गरज आहे. पण ते विवस्त्र अवस्थेत तिथे गेले आणि मग जय विजयाने अडवलं. आणि अडवल्यामुळे राग आला. त्यांनाही कधी राग येत नाही, पण आला. नेहमी येणाऱ्या माणसाला कधी जर तुम्ही चुकून अडवलं तर त्याला राग येतोच की. नेहमीच्या माणसाबद्दल बोलतो. विठ्ठल उलट सांगतो म्हणजे लक्षात येईल. नेहमी घरी येणाऱ्या माणसाला उलट बोललं तरी राग येत नाही, कारण तो सहन करतो. कळलं का? त्याला माहिती आहे घरचे असेच आहेत. कळलं? त्याने ठरवलं आपण बदलायचं नाही. पण संतांना नाही ते सहन होत नाही. काय चुकलंय आमचं, का अडवलंय? देवाचा आमचा संबंध आहे, देवाचे आम्ही नातू आहोत. एक शाप दिला वगैरे नंतर आहे. मला एवढं सांगायचं आहे, दररोज दर्शनाला जाणारे सनकादिक जर एखाद दिवशी त्यांना जय विजय अडवू शकतो, तर आपण कधीतरी जातो देवाच्या दर्शनाला. आपल्याला किती लोक अडवत असतील. माळीये जेवते नेली विठ्ठल, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला प्रत्येक जण जेवते नेले, तेवते निवांतची गेली. तिथे तक्रार नाही. पण तुकोबरायला हे खटकलंय. तुकोबरायच्या लक्षात आलं, देवाच्या दरबारात सनकादिकासारख्या महात्म्याला, एक विरक्त शिरोमणी, एक त्यागी संत आहेत, लोकसंग्रह करत नाहीत, फक्त साधू जवळच बसतात, साधूशीच बोलतात. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यं तुष्यन्ति च रमन्ति. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. नारद भेटले तर सनकादिक कथा करतात, आणि भगवान महादेव भेटले तर वेदांतावर प्रवचन ऐकतात. विठ्ठल नुसत्या कथा ऐकू नका. कोण कुठं जाऊन काय करतं ना आपण काय करायला पाहिजे हा त्याचा मुद्दा आहे. सनकादिकाच्या निमित्ताने जर महादेव भेटले तर वेदांताचं चिंतन करा, नारद भेटले तर कथा ऐका, आणि दोघं नाही भेटले तर भजन करा. आवडी विठ्ठल गाई जय कांती, आवडी विठ्ठल गाई जय कांती, आवडी विठ्ठल गाई जय कांती, आवडी विठ्ठल गाई जय कांती. अलभ्यते लाभ येती घरा, अलभ्यते लाभ येती घरा, अलभ्यते लाभ येती घरा, अलभ्यते लाभ येती घरा. वेदांताचा अभ्यास जमत नसेल, मी अजून थोडं खाली जाऊन बोलतो, क्षमा असावी, क्षमा असावी. अरे महादेवाच्या घरी पार्वती सुखी आहे. ज्याला खरंच संसार करायचं ना त्याने उमा महेश्वराचं चिंतन करावं, पूजा करावी. आपल्या घराची मसनवट झाली तरी सुखी राहता येतं. विठ्ठल 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 विठ्ठल.
शेवटी मसनात जायचंय, पण मसनवटीत सुद्धा आनंद पाहिजे. आणि जे स्मशानात सुद्धा आनंदी आहेत. स्मशाने स्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा चिता भस्मस्लेप स्रगटी न करोटी परिकर. स्मशान ही त्यांची क्रीडास्थली आहे. आपण घरात सुद्धा खेळकर राहत नाही, ते स्मशानात खेळकर वृत्तीनं. पण घरात रामनाम केल्यावरच होईल ना, घरात पण करत नाहीत माणसं. आज एखाद्याला सांगितलं अरे पण आज थोडा उशीर झाला, उद्या करू. म्हणजे जेवायला उशीर झाला तर तळमळतो, एक भाकर जास्त खातो, आणि हरिपाठाला उशीर झाला तर म्हणतो उद्या करू. थोडं पुढे जाऊन सांगू, नित्यनेम केल्यावर पुण्य नाही भेटत, पण नित्यनेम नाही केलं तर पाप जरूर लागतं. विठ्ठल म्हणून जीवनात काहीतरी नित्यनेम पाहिजे, काहीतरी. नाही पूर्ण हरिपाठ म्हणतात, एक अभंग म्हणा चालेल. कुठं माऊलीने सक्ती केली, तो आळवा 7 दिवस 7 रागात आळवा, काय फरक पडतो. कुठला तरी राग लागेल माऊलीपर्यंत. थोडं पुढे जाऊन सांगू, घरच्यांचा राग सुटेल, घरच्यांवरचं प्रेम कमी होईल आणि भगवंत आलो. शास्त्रीय भाषेत भगवान तुकोबार या भूमिकेतून बोलत आहेत. आपल्या जीवनामध्ये आपल्याला परमार्थात अग्रेसर व्हायचं आहे ना, उन्नत व्हायचं आहे ना, आपण संगत केली पाहिजे. आणि संगतीसाठी आपलं लक्ष साधू चरणाकडे पाहिजे. साधूच्या चरणाकडे आणि साधूच्या आचरणाकडे ज्याचं लक्ष आहे त्याचं जीवन आपोआप बदलतं. त्याला फार कष्ट घ्यावे लागत नाही, फार कष्ट घ्यावे लागत. अरे प्रल्हाद गर्भस्थ असताना, आईच्या गर्भात असताना नारदाच्या आश्रमात आले, आणि केवढा बदल झाला. एवढा बदल नारदांनाही कल्पित नव्हता. जयति जगति माया यस्य कायादवस्थे वचन रचन मेकम केवलम चाकलय्य ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोयम सकल कुशल पात्रम ब्रह्मपुत्रम नतास्मि. नारदाचा एकही शिष्य वाया गेला नाही. ज्याचा एकही शिष्य वाया जात नाही त्याला साधू म्हणा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. थोडं चेंज करून सांगतो. तुम्ही आम्ही वाया जाऊ नये आणि वाया जाऊ नये म्हणून साधूजवळ जायचं आहे. साधूजवळ जायचं. भगवान तुकोबार आहे. समजा देवाकडेही प्रार्थना करतात, अनेक वेळा देवाकडे प्रार्थना केली आहे. तुकोबार स्वप्नी तोही कैसा न पडसी डोळा सुंदर सावळा घवघवीत चतुर्भुज माळा रुळे एकावळी कस्तुरी निढळी रेखिलीसे. तुका म्हणे स्वप्नी दावी आता पाय पांडुरंगे माय कृपावंते. देवा स्वप्नात तरी दर्शन दे अशी प्रार्थना केली. पहा, स्वप्नातलं दर्शन साधारण दर्शन, मूर्तीतलं दर्शन मध्यम दर्शन, पण सर्व भूतमात्रातलं दर्शन विशेष दर्शन. सर्व ठिकाणी ज्ञानभरला सर्व भूतमात्रा दर्शन होत आहे. भरला घनदाट हरी दिसे सूर्यप्रकाशक सहस्रश्मी. सर्वाघटी पूर्ण एक नांदे. हे जे दर्शन आहे, या पायरीला जाण्यासाठी आपल्याला त्यांच्या पायरीला गेलं पाहिजे, त्यांच्याजवळ गेलं पाहिजे. म्हणून भगवान तुकोबार आहे, त्यांच्या पायरीच्या निमित्ताने प्रार्थना करत आहेत. भगवान एक विनंती आहे, आणि विनंती संतांना आहे. संत आईबापाकडे विनंती केली तर इस्टेट मिळेल, नाही केली तरी मिळतेच ती आता. पण साधूकडे विनंती करे. संतजी माझी रूपडी आत्मज्ञाने चोखडी. संतजी माझी रूपडी ते दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. कारण त्यांच्याकडे विवेक आहे. जे तुमच्या भाग्यात नाही ती तुम्हाला देण्याची ताकद ठेवतात. जे देव देणार नाही ते साधू देतात. धरती जहाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा
त्यांच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ देव त्यांचे लळे पाय. ज्ञानोबाराच्या भाषेत सांगू का, जे लळे आचे लळे सरती, मनोरथाचे मनोरथी पुरती, जरी माहेरे श्रीमंते होती तुमाईस. किरीटिकामधेनूचा पाडा, वरी कल्पतरूचा मांदोडा, मनोरसिद्धीची या चाडा पुराण होईल. कल्पतरूच्या मांडवाखाली बसलेला कुठलाही व्यक्ती जसा सुखीच होईल, कामधेनूचं लेकरू वासरू उपाशी राहणार नाही, तसं भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्याला श्रीगुरु रूपाने प्राप्त झालेत, त्याचं जीवन दुःखी कसं राहील, त्याचं जीवन किंग कर्तव्य मूढ कसं होईल, कसं होईल. संसारात येणाऱ्या अनेक प्रसंगावर मात करण्यासाठी आपल्याला संत विचार महत्वाचे आहेत, संत चरित्र महत्वाचे आहे. का भक्ती विजय, का भक्ती लीलामृत तयार झाले असतील, का भक्ती, का संत चरित्र चिंतन करत असतील, तो प्रसंग त्यांनी त्यांच्या जीवनात कसा हाताळला हे महत्वाचं आहे. आपल्यापेक्षाही दुर्धर प्रसंग त्यांच्या जीवनात आले, पण त्या प्रसंगात ते खचले नाहीत. आणि नुसते खचले नाही म्हणण्यापेक्षा ते मागे झाले नाहीत, त्याचा सामना केला. तुकोबराय अजून एका ठिकाणी वेगळ्या भाषेत म्हणतात, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षी. तुम्ही माझी निर्वानिरव केली, तुम्ही जर देवाकडे नेलं तर देवाची काय ताकद आहे म्हणण्याची, नाही म्हणण्याची काय ताकद आहे. काय म्हणतील, तुम्ही इथे यायचं नाही, काय म्हणतील, काय म्हणतील. भगवान तुकोबाराय या भूमिकेतून प्रार्थना करत आहेत, ती सर्वप्रथम संतांना प्रार्थना करते आणि विनंती करत आहेत, ऐका असं सांगतात. मी थोडं पुढे जाऊन सांगू, ऐका म्हणायची आवश्यकता सुद्धा ऐकतातच, ते आपलंच ऐकतात, संत आपलंच ऐकतात. विठ्ठल विठ्ठल. आणि सगळ्यात महत्वाचं, साधूच्या घरच्यांना कळत नाही हा साधू आहे, साधू कळू देत नाही, हा मुद्दा आहे. गुरुवर्य वासुदेव महाराज जेव्हा ब्रह्मलीन झाले तेव्हा काही जण श्रद्धांजली वाहत होते. एकाने असं सहज सांगितलं, वासुदेव महाराजांना ज्ञान नव्हतं म्हणलं. असे काही पुण्यवान होते, पण ज्ञानाच्या पुढं प्रेम होतं ते विसरले, एक मुद्दा. आणि दुसरी गोष्ट सांगू, जे तुमच्या आमच्या घरातलं भांडण सोडवतात त्यांना त्यांच्या घराशी काही घेणं नसतं. सांगू नये वर्म जनी असू द्यावा भ्रम, तुकोबारायचं प्रमाण आहे. जगात सांगूच नका मी किती मोठा आहे, घरच्यांनाही सांगू नका, त्यांच्यात भ्रम राहू द्या, तो जेव्हा फुटेल तेव्हा फुटेल. थोडं पुढे जाऊन सांगू, एखाद्याची चूक सांगण्याचा प्रयत्न करू नका, त्याला असं वाटतं हा लाचार आहे किंवा याला गरज आहे. त्याची चूक त्याला 15 वर्षांनी का कळेना, त्याला कळली पाहिजे, त्याला ठेस लागल्याशिवाय नाही कळणार, नाही कळलं. त्या प्रसंगातून तो गेलाच नाही. ज्ञानोबाराच्या भाषेत, जो जेतीचे गौरव नेणे तयासी ते ती भिंगुळ वाढे. जो तिथून गेलाच नाही त्याला काय माहिती रस्ता काय, रस्ता काय. ज्या संतांनी या सर्व रस्त्याचं अवलंबन करून आपल्या पुढे अगदी नीट ठेवलंय, मोडून या बाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा, असे या अनुभवावर पोचलेले संत जेव्हा तुकोबाराय पुढे दिसले तेव्हा तुकोबाराय प्रार्थना करतात, माझी एक विनंती आहे, ती पहिल्या चरणात. शेवटाचे विणावणी, शेवटीची विणावणी, शेवटीची विणावणी, शेवटीची विणावणी, शेवटाची विणावणी, शेवटाची विणावणी, शेवटाची विणावणी, शेवटाची विणावणी, शेवटीची विणावणी, शेवटीची विणावणी, शेवटीची विणावणी, विणावणी, शेवटीची विणावणी, शेवटाची विणावणी, शेवटाची
संत जनी परिसावी संत जनी परिसावी संत जनी परिसावी विसरतो पडावा विसरतो न पडावा विसरतो न पडावा विसरतो न पडावा जने परिसावे संत जने परिसावे संत जने परिसावे संत जने परिसावे विसरतो न पडावा विसरतो न पडावा विसरतो न पडावा विसरतो न पडावा शेवटीची विनवणी संत जनी परिसावी हो संत जनी परिसावी संत जनी परिसावी शेवटाची विनवणी संत जनी परिसावे संत जनी परिसावे जसं भगवान तुकोबाराय जगाला म्हणतात ऐका ऐका भाविक जन, तसं आज संतांना म्हणतात शेवटची. मी सगळे उपाय करून थकलो आहे, अनेक साधना केल्या आहेत, पण एक साधन आहे संत चरण. संत चरणाजवळ आलो आहे. थोड्या वेगळ्या भाषेत सांगू. आपल्याकडे प्रमाण पाठ आहे म्हणून आपण म्हणतो संता वीण प्राप्ती नाही. आणि संताच्या बाबतीत समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून लिंगा, संत नव्हे जगा माणसाच्या संत जगा. यो मामद मामज मनादींचे वित्ती लोक महेश्वरम असमूढ समर्थेषु सर्व पापै प्रमुच्यते. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयवते सुखाचे कोंब. येर माणूस पण ते भांब लौकिक भाग. बरेच दिसायला माणसासारखे होतो, पण त्यांच्या नजरेत करुणा आहे, त्यांच्या शब्दात एक जादू आहे. स्वामी अखंडानंदाकडे एक वयस्कर आजी होत्या आणि मुंबईला राहायचे. तेव्हा त्यांनी त्या आजीबाईंनी सांगितलं, बाबा तुम्ही काही चमत्कार करत नाही, बरेच साधू लोक चमत्कार करतात. कोणी अंगठी काढतं, कोणी राख काढतं, कोणी राख काढतं. विठ्ठल काय गंमत आहे नाही, काय गंमत. हे पूज्य मामासाहेबांना पण कोणीतरी सांगितलं तुम्ही यांना नारळ द्या. ते म्हणे नारळ देणारे बुवा दुसरे असतात. विठ्ठल सांगितलं, बाबा तुम्ही काय चमत्कार करत नाही. अखंडानंद सांगितलं, आजीबाई तुम्ही या आश्रमात इथे या सेवेत आलात किती वर्ष झाले? म्हणले 8-10 वर्ष झाले. 8-10 वर्षापूर्वी तुम्ही कसे होतात आणि आता कसे आहात? ते म्हणले जेव्हा 8-10 वर्षापूर्वी पहिल्यांदा आले तेव्हा माझ्या मनात आत्महत्येसारखाच विचार होता, दुसरा विचारच नाही, आत्महत्याच करायची. आज कसं वाटतंय? म्हणजे आज आनंदाची डोही आनंदत आहे. मग बाबांनी सांगितलं याच्यापेक्षा चमत्कार काय मोठा असेल? ही अंगठी काढणं, राख काढणं ही चमत्कार नाही, ही फसवेगिरी आहे. ही फसवेगिरी. ज्या ज्ञानोबरायला पैठणमध्ये रेड्याच्या पाठीवर आसूड मारल्यानंतर पाठीवर वळ उठले म्हणून भानामती करणारा म्हटले, ज्ञानोबराय काहीच अपशब्द उच्चारला नाही. ज्ञानोबराने जरी विचार केला असता, नुसती भोई जरी उचलली असती तर पैठणमधले आजपर्यंत सगळे ब्राह्मण मुके झाले असते आजपर्यंत. पण ज्ञानोबराने विचार केला पुढे आपल्या नाथ महाराजाच्या रूपात यायचं आहे. कल्पना करा, भुवई सुद्धा ज्याला उचलावी वाटत नाही. ज्ञानोबराय म्हणतात भुवई नुचलावी. आपल्या बोलण्याने कोणाची भुवई उचलली गेली नाही पाहिजे, इतकं सहज आणि शांत बोलणं पाहिजे. इतकं सहज आणि शांत बोलणं ज्याचं आहे त्याला संत म्हणतात.
आणि तेवढ्या सहज गतीने आपल्या कल्याणाचा विचार करतो त्यालाही संत म्हणतात. नाथमार्गाचं प्रमाण आहे, भलती या भावे शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्मव्याधी. कुठल्याही भावनेने जर त्यांच्याकडे गेलात तर जन्मव्याधी जन्म मरण चुकवतात. एवढी जर त्यांची ताकद आहे तर तुकोबारे म्हणतात, विनवणी परिसावी. माझी विनंती ऐका. काय विनंती आहे तुमची? तुकोबारे सांगतात माझं फार काही मागणं नाही आहे, पण जे मागणं आहे ते मुद्द्याचं आहे, महत्त्वाचं आहे. आपल्या व्यवहाराच्या भाषेत त्याला हाती के पाव में सबके पाव म्हणतात. सूर्य जगाच्या पाठीवर किती अंतरावर असू दे, पण त्याची प्रकाश किरणं जशी पृथ्वीवर पडतात. ज्ञानोबाच्या भाषेत पर्जन्याची सुटिका जैसी, आकाशातून पडलेला पाण्याचा थेंब जसा पृथ्वी वाचून स्थिर थांबत नाही, तशी साधूची नजर सुटली की साधकाशिवाय थांबत नाही. विढाल साधकाची नजर साधूवर नसली तरी चालते, पण साधकाला नजर लागू नये एवढी नजर साधूची आहे. तुमच्या आमच्या जीवनात आम्हाला खूप नजर लागते. तुमच्या आमच्या संसाराला नजर लागेल, साधनेला नजर लागेल, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे, मी काहीतरी केलं इथून जेव्हा सुरुवात होते तेव्हा त्या झालेल्या कार्याचाही ऱ्हास होतो आणि त्या साधकाचंही पतन व्हायला सुरुवात होतं. म्हणून भगवान तुकोबाराय सांगतात, माझी एक विनंती आहे, एकच आग्रहाची विनंती आहे, शेवटची, म्हणजे याच्या पुढे मला दुसरं काही बोलायचं नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्या पुढे काही बोलायचं नाही म्हणजे बोलण्यासारखं दुसरं काहीच नाही आहे. मागायचं असतं तर घरच्यासाठी खूप मागितलं असतो. त्या विद्यारण्य स्वामींनी गायत्री मंत्राचे 24 पुरस्चरण केले. 25वा पुरस्चरण करायच्या आधी संन्यास घेतला आणि गायत्री मंत्र उच्चारल्याबरोबर गायत्री माता प्रकट झाल्या. म्हणले काय पाहिजे? ते म्हणजे आता काय मागू, आता मी संन्यास घेतलाय, ज्यांच्यासाठी मागायचं आहे त्यांना सोडले, आणि तू एवढा वेळ का लावला? ते म्हणले मी उशीर नाही लावला, तू धीर नाही धरलास. परमार्थ धीर तो कारण साह्य होतो नारायण. धीर महत्वाचं. धीर धरी धीरा पोटी, थोडे आहे चित्त साह्य झाली, आली उर्मिस आहे तुका म्हणे थोडे आहे. माणसं हत्ती जाऊ देतात पण शेपटीलाच कंटाळतात. आणि तेवढी राहिलेली शेपूट सांगतात आम्ही हत्ती एवढं केडे कर. काय गंमत आहे. विद्यारण्य स्वामींनी सांगितलं काय मागू? तिने सांगितलं जरा मागे वळून बघ. सहज मागे वळून पाहिलं त्यांनी, तर त्यांच्या मागे एका रांगेत 24 पर्वत जळत होती. त्याने विचारलं आई हे काय? ते म्हणले तू केलेल्या मागच्या जन्मात जी 25 महापाप होती त्यातले 24 पाप जळत होते. 25वं पाप तू नुसता गायत्री मंत्र आता उच्चारला असता, संन्यास घेण्याच्या आधी तरी मी प्रगट झाले असते. फक्त तू संन्यास घेण्याचा संकल्प केलास. आणि महत्त्वाचं आहे, माणूस जेव्हा सगळं करून थकतो ना तेव्हा एकाच्या टोकाच्या भूमिकेला येतो. आणि ती टोकाची भूमिका कदाचित आत्मघाती असेल तर चुकीची आहे, पण आत्मोद्धाराची असेल तर ती कल्याणाची आहे. आणि तुकोबाराय आत्मोद्धाराच्या भूमिकेतून बोलतात, शेवटची विनवणी संतजनी परिसावी. एका संतांना नाही अनेक संतांना बोलणे. विढावलं तुकोबारायच्या आधी जेवढे संत झाले त्या सर्व संत मांदी आळा. ईश्वरनिष्ठांची मांदी आळी, ही जी ईश्वरनिष्ठांची मांदी आळी आहे त्यांना ही प्रार्थना आहे. काय प्रार्थना आहे? म्हणजे एकच विनंती आहे, दुसऱ्या चरणात सांगितलं, विसरतो न पडावा, विसरतो न पडावा, विसरतो न पडावा, विसरतो न पडावा. देहदृष्ट्या तू दासोहम, जीवदृष्ट्या त्वदंशक म्हणणारे भगवान मारुतीराय सुद्धा जेव्हा रामप्रभू पुढे रूप बदलून गेले, कारण सुग्रीवाने सांगितलं बघ बाबा हे 2 राजकुमार दिसत आहेत, धनुष्यबाण घेऊन चालतायत, कदाचित वालीने माझ्या घातासाठी पाठवले नसतील. मारुतीराय ब्राह्मणाचं रूप घेऊन आले. राम लक्ष्मण ज्या झाडाखाली बसले होते त्या झाडावर मारुतीराय बसले होते. तिथून त्यांना काहीतरी त्रास द्यावा म्हणून काही फांद्या टाकल्या, काही दगड टाकले, पर्वत टाकलं
रामप्रभूंनी झोपेतूनच बाणाने ते उडवले. आणि जेव्हा मारुतीराय खाली आले तेव्हा मारुतीरायांनी विचारलं, बरं मारुतीराय इतकं सुंदर बोलतात, स्वतः वाल्मिकींनी सांगितलं इतकं सुंदर बोलणारा आजपर्यंत पाहिलं नाही. कूजंतम राम रामेति मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिल. वाल्मिकींनी सांगितलं रामरायाच्या मुखातून की मारुती रायासारखा सुंदर आणि स्वच्छ बोलणारा, समय सूचकता धारण करून बोलणारा कोणीच नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. पण काय करता, मारुतीरायाकडेच कोणाचं लक्ष नाही. मारुतीरायाला जेव्हा भगवंतानी परिचय विचारला, आपला परिचय दिला, पण जेव्हा मारुतीरायाला विचारला तेव्हा मारुतीरायाने आपलं रूप प्रगट केलं आणि एक वाक्य सांगितलं, भगवान मी जीव आहे, मी तुम्हाला विसरू शकतो, तुम्ही मला विसरणं बरं नाही. तुम्ही विसरता ही गोष्ट चुकीची आहे, तुम्ही विसरता. स्वामी रामसुखदास पण एक वाक्य म्हणायचे, हे नाथ मैं आपको भूलू नहीं. 5-5 मिनिटाला एक वाक्य म्हणायचे, हे नाथ मैं आपको भूलू नहीं. विसरण्याची सवय आपल्याला, आपण विसरतो. पुढे पुढे जाऊन सांग आपण विसराळू आहोत का, पुढे जाऊन सांग घसराळू आहोत. विठ्ठल 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 विठ्ठल. देव आणि संत विसरत नाही. हे बघा ते व्हॉट्सअपला मेसेज येतात, देवाकडं पेन नाही, डायरी नाही, पण सगळ्याचा हिशेब आहे. त्याला विसरायचं सवयच नाही. समोहम सर्वभूतेषु म्हटलंय, बुद्धिर बुद्धिमतामस्मी तेजस तेजस्विनामहम. या जगात जेवढे बुद्धिवान आहेत त्या सगळ्यापेक्षा परमात्मा बुद्धिवान आहे. म्हणून तर देव साधूच्या कार्यात ढवळाढवळ करत नाही आणि साधू देवाच्या कार्यात ढवळाढवळ करत नाही. नवी जी गोष्ट आपल्याला करता येत नाही ती त्यांना करता येते. त्या गुरुचरित्रामध्ये एक प्रसंग आलाय. एक साधिका सेविका दत्तात्रयांना आपली मुलगी मानून, त्यांची मुलगी मानून त्यांच्या सेवेसाठी दर्शनासाठी गेली, पण तिचा पती मरण पावला. आजारी होता खूप, रस्त्यातच मरण पावला आणि संगमावर गेल्यावर मरण पावला. तेव्हा भगवंतानी तिला ते जिवंत करून दिलं, नंतरचा विचार आहे. पण तिने फार आक्रोश केला, तुमची मुलगी विधवा वही, तुम्हाला बरं वाटतं का वगैरे वगैरे. पण तिला जिवंत करून दिली पती, आणि ती निघून गेल्यानंतर जे बाकीचे शिष्य होते त्यांनी गुरुजींना धरलं. हे बाकीचे शिष्य तेवढ्यासाठीच असतात. तुम्हाला कोणी अधिकार दिलाय? जन्म मरण हे खातं देवाचं आहे आणि तुम्ही त्याला का जिवंत केलं? तर दत्तात्रयांनी उत्तर असं दिलं, ते म्हणाले मी त्या काही ढवळाढवळ नाही केली, त्याच्या पुढच्या आयुष्यातले 30 वर्ष काढून आत्ता दिली, बस. विठ्ठल जेव्हा तिला खूप सांगून ती ऐकतच नाही तेव्हा तिचं समाधान म्हणून पुढच्या आयुष्यातले 30 वर्ष आत्ता दिली. हे साधूला करता येतं, हे साधूला करता येतं. आणि साधूला हे करता येतं की देवाचा विसर पडणार नाही अशी स्थिती देता येते. म्हणून विसरतो न पडावा माझा तुम्हा देवास. देवा तुम्हाला माझा विसर नाही पडलाय. तुम्ही साधूलाही म्हणा, देवालाही म्हणा. हे चरण नुसतं म्हटलं तरी चालेल, काही फार हरकत नाही. विसरतो न पडावा माझा तुम्हा देवास. पण काय सगळं आठवतं तेवढं म्हणता येत नाही. फार बोलण्यात अर्थ नाही. थोडक्यात आपल्या भाषेत त्याला शॉर्ट बट स्वीट म्हणतात. थोडे परी निरी व्हावे. अरे प्रसाद आपण घेताना सुद्धा लोणचं पापड फार पोटभर खात नाही. तसं संताकडे फार बोलू नये, आणि संताकडे फार बोलणाऱ्याचं भलं होत नाही. गुरुगीता असं सांगते, हुं कृत्य तुंग कृत्य. गुरु पुढे हुं कृत्य म्हणजे हा हा असं म्हटलं तरी चालत नाही. काही लोक सरळ सांगतात, गुरुजी तुम्हाला कळत नाही. कळलं का? जसं ते मामासाहेबांना कोणीतरी सांगितलं, मामासाहेब ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत खूप चुका केल्या. मामासाहेब म्हणले बरोबर आहे तुझं म्हणणं, ज्ञानोबारांनी खूप चुका केल्या ज्ञानेश्वरीत, पण तू पण एक चूक केली. ते सांगायला तू आत्ता आला, तेव्हा यायला पाहिजे होतं. विठ्ठल 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 विठ्ठल.
संत चुका दुरुस्त करतात. चुकावर पांघरून नाही घालत, पण चुकीची क्षमा करतात. आई पांघरून घालते, संत नाही पांघरून घालत. संत त्या ती झालेली चूक दुरुस्त होणार नाही हे माहीत असलं तरी त्याला काहीतरी प्रायश्चित्त सांगतात, एखादं साधन सांगतात. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, देवाचा आणि साधूचा विसर पडणं हेच मोठं पाप आहे. विपदो नैव विपदा संपदो नैव संपदा. खरी विपत्ती विपत्ती नाही आहे, खरी संपत्ती संपत्ती नाही. विपद विष्णू स्मरणम विस्मरणम आणि संपन्न नारायण स्मृती. भगवंताचं विस्मरण, साधूचं विस्मरण हीच विपत्ती आहे, आणि भगवंताचं साधूचं स्मरण हीच संपत्ती आहे. आम्ही तर कितीक वेळा सांगत असतो, अरे एखादा साधू, एखादा संन्यासी तुमच्या घरी सहज जरी प्रसाद घेऊन गेला तर आपल्या वर्षभराची पुण्यही देऊन जातो, वर्षभराची पुण्य. पण त्याने सांगितलेल्या एका शब्दात पण जादू असते. आज्यामेळाच्या घरी जेवलेले साधू आज्यामेळाला सांगतात, तुझी पत्नी गरोदर आहे, फक्त होणाऱ्या मुलाचं नाव नारायण ठेव. कारण त्याला असं सांगितलं नाही तू नारायणाचा जप कर, वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन असं सांगितलं असं त्याने ऐकलं नसतं, कारण त्या ऐकण्याच्या तो स्थितीत नव्हता. पण त्याचा प्रसाद घेतलाय, त्याचंही जीवन प्रासादिक झालं पाहिजे ही भूमिका ज्यांना अगदी तंतोतंत जमवता येते त्याला साधू म्हणतात. म्हणून विसरतो न पडावा माझा देवा, आपला विसर नाही पडला. आणि खरंच आपण जरी आळंदी पंढरपूरपासून आपण दूर असलो, देऊपासून दूर असलो, जरी आपल्याला तिथे प्रवेश नसला तरी त्यांचं आपल्यावर पूर्ण लक्ष हे लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. त्यांचं पूर्ण लक्ष आपल्यावर. कुठल्या दुर्बिणीतून आहे माहीत नाही पण लक्ष आहे, कुठला CCTV आहे माहीत नाही पण लक्ष आहे त्यांचं. आपल्या प्रत्येक कृत्यावर त्यांचं लक्ष आहे. जेव्हा त्या कृत्याचा अभिमान होतो ना तेव्हा ते जास्त दुर्लक्ष करतात आपल्याकडे, त्याची मोठी शिक्षा होते. मग त्याचा अभिमान होऊ नये म्हणून विसरतो न पडा विठाल विठ्ठल विठ्ठल. ऐकलेलं दृष्टांत सांगतो आणि थांबतो. कबीरजींचा मुलगा कमाल रस्त्याने जात होता, एक कुष्ठरोगी पाहिला आणि त्याचा रोग मुक्त करण्यासाठी त्याला 3 वेळा राम उच्चारायला लावलं. त्याने 3 वेळा राम उच्चारल्याबरोबर त्याचा रोग तर झालाच, नष्टच झाला, तो सकांती सुतेज झाला. आणि मग कबीराच्या मुलांनी कबीराने येऊन सांगितलं, मी 3 वेळा राम म्हटलं आणि एका रोगाचा निदान झालं, तो सकांती झाला, सुकांती झाला. कबीरजींना वाईट वाटलं, अरे अरे माझा मुलगा वाया जाणार का, त्याला अभिमान झाला. त्याने पत्र लिहिलं कबीराने आणि सांगितलं सूरदासजीकडे जा. पत्र लिहिलं सूरदासजींना, आणि सूरदासजी तर अंधे आहेत, अंध आहे. सूरदासजींकडे पत्र घेऊन आला कबीराचा, पितृभक्त होता बिचारा, पत्र घेऊन आला. सूरदासजींनी ते पत्र जोरात वाचलं त्याच्यासमोर. त्यात लिहिलं होतं, माझ्या मुलाने 3 वेळा राम म्हणून एका श्रीमंताचा कुष्ठ दूर केलाय आणि 3 वेळा राम म्हटल्याचा त्याला अभिमान झालाय. मी राम म्हटल्यामुळे, मी राम म्हणायला सांगितल्यामुळे हा रोगी बरा झाला, याचा भावरोग दूर करा, असं त्याचा मुद्दा होता. आता सूरदासजींनी 3 वेळा ते पत्र त्याच्यासमोर वाचलं, पण अभिमान झाल्यावर लक्षात येत नाही ना मला अभिमान झाला. एखाद्याला सहज जरी म्हणा शहाणा झाला असता, त्याला वाटत नाही आपल्याला खरं कुठल्या भाषेत बोललंय. सूरदासजींनी सांगितलं, अरे बघ म्हणले प्रेत वाहत चालले, गंगेत प्रेत वाहत चालले. यांनी आता एवढा तर विचार करायला पाहिजे, आंधळ्या माणसाला वाहणारं प्रेत गंगेत दिसतंय म्हणजे काहीतरी चमत्कार असला पाहिजे. अभिमान झाल्यावर डोळ्यावर एवढी मोठी पट्टी येते की साधूचे शब्द काय प्रत्यक्ष साधू जवळ असं तरी लक्षात येत नाही. त्याने सांगितलं, दिसतं तुला प्रेत? म्हणले हो. जा त्याला उचलून आण. ते म्हणले का? उचलून आणलं, आज्ञा आणलं. फक्त रा नामाचा उच्चार केला, मग म्हणायचा शिल्लक होता. सूरदासजीने त्या प्रेताच्या कानात रा नावाचा उच्चार केला, मग म्हणायचा शिल्लक ठेवला. रा म्हटल्याबरोबर तो मेलेला जिवंत झाला. अर्ध जळालेलं प्रेत होतं ते जिवंत झालं.
मग याच्या लक्षात आलं आपलं काय चुकलं. आपण जी साधना करतो ती कुठे वापरायची याला महत्त्व आहे. वास्तविक ती साधना समर्पित करायची आहे. का म्हणतात तत्सत कृष्णार्पण वस्तू श्री गुरुचरण अरविंदार्पण वस्तू का म्हणतात? का म्हणतात? ती साधना फलद्रूप होते एक अर्थाने, त्या साधनेचा अहंकार राहत नाही दुसरा अर्थ आहे. पण काही जमाना असं वाटतं मी खूप केलं. एक व्यक्ती मला भेटला मधल्या काळात, तो म्हणला महाराज मी जेवढी साधना केली ना तेवढी तालुक्यात कोणी केली नसेल. मी म्हटलं तालुक्यात तूच वायास गेलास विठ्ठल. खरी सती असते, सती पतिव्रता, तिला पतीची कितीही सेवा केली तरी कमी वाटते. पतीचा आवडीचा पदार्थ किती वेळा केला तरी कमी वाटतो. जो खरा भक्त आहे त्याने कितीही भजन केलं तरी त्याला कमी वाटतं. आणि जो खरा साधक आहे त्याने कितीही साधना केली तरी त्याला कमी वाटतं. म्हणजे थोड्यामध्ये भुकतो तो फुटतो विठ्ठल. तू खूप बरे फुटले नाहीत पण आपण फुटू नये या भूमिकेतून बोलतायत. विसरतो न पडावा, माझा विसर नका पडू. माझ्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. जशी घार हिंडे आकाशी तिचे चित्त पिलापाशी. ती किती उंचावर असू द्या तिचं लक्ष पिलावर असतं, पिलावर असतं. आमचे स्वामीजी तर सांगतात आम्ही कुठे असलो तरी आमचं तुमच्यावर लक्ष आहे, फक्त तुम्ही लक्ष ठेवा, लक्ष आहे. पण आपल्या ते लक्षात नसतं ना. माणसाचे पाप करताना लक्षात राहत नाही, पुण्य करताना अगदी सांगून करतो मी एवढं दान केलंय. भगवान तुकोबराय बरं सांगतात माझी एवढीच विनंती आहे, एवढीच विनंती की माझा विसर पडू नये. पुढे फार बोलू काही अवघे पायी विदित. फार बोलणं काय अर्थ, किती बोलायला पाहिजे. कारण तुम्ही जर एखाद्या जास्त बोलणारा मनुष्य एक तर तुमचा अपमान करील की स्वतःचा मूर्खपणा सिद्ध करील. म्हणून गुरु पुढे जास्त बोलू नये. मी कुठेतरी मध्ये स्टेटस टाकलं होतं, एकांतात असाल तर गुरु जवळच बोला आणि लोकात असाल तर गुरु बद्दलच बोला आणि जगात असाल तर मौन धारण करा, गप्प राहा. गप्प राहण्याचे खूप फायदे आहेत. लहान मूल काहीच बोलत नाही, मागत नाही, पण आई त्याला गरम पोळी वाढते, त्याला ताजा स्वयंपाक देते. तो जर बाहेर गेला असेल तर त्याच्यासाठी काढून ठेवते किंवा पुन्हा दुसरी तयारी करण्याची तयारी ठेवते, दुसरा पदार्थ त्याच्यापेक्षा चांगला करून देते. तुम्ही चांगले साधक असाल तर श्री गुरु तुमच्यासाठी तेवढं लक्ष ठेवतात. तुम्ही हजर नसाल तर सगळ्यांमधून तुमच्याकडे निवडून ठेवतात. हा उशिरा येणार आहे, याला दिलं पाहिजे. मी गमतीने एक उदाहरण सांगत असतो. 100 शिष्य आहेत गुरुला आणि 99 शिष्यांकडे गुरुजीचं लक्ष आहे, 100व्या शिष्याकडे लक्ष नाही. 100व्या शिष्याशी बोलत नाहीत, त्याच्याकडे बघत नाहीत, त्याला हाक मारत नाहीत, त्याला काम सांगत नाहीत, काम सांगत नाहीत. बाकीच्या 99 जणांना आनंद वाटला, बघा याच्याशी बोलत नाहीत, याच्याकडे बघत नाहीत, याला हाक मारत नाहीत. त्याला सगळे 99 हिणवायला लागले. आणि जेव्हा सगळे हिणवायला लागतात ना तेव्हा समजा आपली प्रगती व्हायला लागली. त्याला विचारलं काय तुझं जीवन आहे, जा घरी, कशाला आश्रमात राहतो, तुझ्याकडे लक्ष नाही, बोलत नाही, तुला काम सांगत नाही. त्याने गोड उत्तर दिलं. तुमच्या 99 जणांकडे जेवढं लक्ष आहे, तुमच्या 99 जणांना जेवढं पंक्तीला बसवतात, प्रसाद देतात, माझ्याकडे लक्ष नाही म्हणण्यापेक्षा थोडं पुढे जाऊन सांगू माझ्याकडे जास्त लक्ष आहे. कारण त्यांना हे लक्षात ठेवायला लागतं, यांना ह्याच्याशी बोलायचं नाही, याला काम सांगायचं नाही. तुमच्यापेक्षा माझ्याकडे जास्त लक्ष ठेवावं लागतं. याला प्रसाद द्यायचा नाही आणि खरा प्रसाद तर मलाच मिळाला आहे. तू देख या ना देख, तू देख या ना देख, तेरे ना देखने का मुझे कोई गम नहीं, तेरे ना देखने की अदा भी तेरे देखने से कम नहीं. काय ताकद असेल, काय लक्ष असेल. तुकोबरे या भूमिकेतून बोलतात, विसरतो न पडावा, माझा विसर नाही पडला. तरी सुद्धा आपण त्यांचे उत्सव केले पाहिजे. विठ्ठल
का सांगितलं असेल एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण प्राण गेल्या दान करून, का बोलले असते? यासाठी आपल्या मागे कोणीतरी पाहिजे, आपल्या वर कोणीतरी पाहिजे, त्यांचा वरदस्त पाहिजे, ते आपलं रक्षण करतील. म्हणून मी फार बोलत नाही, पुढच्या चरणात सांगितलं. पुढे फार बोलो काये 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 काये पुढे फार बोलो काय पुढे फार बोलो काय पुढे फार बोलो काय अवघे पायी विधितो अवघे पायी अवघे पाये पाये विधेतो अवघे पायी विदित अवघे पायी अवघे पायी अवघे पायी विदित अवघे पायी विदित म्हणण्याचा अर्थ असा आहे, न सांगता तुम्हा कळू येते अंतर विश्वी विश्वंभर परिहाराचे. थोडं पुढे जाऊन सांगू. अरे माणसाच्या चेहऱ्यावरच दिसतं तो सुखी आहे की दुःखी, तो काही मागायला आला की बोलायला आला, भांडायला आला, हे पण कळतं. हे जर चेहऱ्यावरच दिसतं. आणि अंतःकरण स्वरूपात साधू मनकवडे असतात. जसं स्त्रीला पतीचा स्वभाव कळतो, साधूला साधकाचा स्वभाव कळतो, देवाला भक्ताचा स्वभाव नाही, सगळ्या जीवाचा कळतो. विश्वी विश्वंभर परिहाराची न लगे. काही परिहार द्यायची का? अरे आपल्याला तरी परिहार द्यावा लागतो. आपण काय निमित्ताने आलोत, कुठे आलोत सांगावं लागतं. पण त्यांना काय द्यायचं? अवघे पायी विदित. सगळं तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी तुम्हाला ज्ञात आहे, कारण अभिन्न आहोत आपण एका अर्थाने. संत सगळ्या जगाचं अंतःकरण जाणतात. आपण ऐकले ती पूर्वी कॅसेटमध्ये गोष्ट होती पंचतंत्रातली. त्या उंदराला मांजर केलं, मांजराचा कुत्रा केला, बरोबर आहे ना. कुत्र्याचा काय वाघ केला, आणि वाघ झाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं ज्याने आपल्याला मांजरीपासून वाघापर्यंत आणलंय तो परत आपल्याला उंदरी करू शकतो. म्हणून फक्त मानच फिरवली
साधूंनी परत उंदीर केला. गोष्ट तिथली तशी आहे म्हणण्यापेक्षा एवढे ते जाणकार आहेत, एवढे जाणकार. पण थोडं पुढे जाऊन सांगू, एखाद्या वेळेस ते स्वतःचा जीव देतील पण तुमचं नुकसान होऊ देणार नाही. हा त्यातला मुद्दा आहे. तो खूप बरं आहे. सांगतात, मी तुम्हाला जे सांगणार आहे त्याची फार चर्चा करण्यापेक्षा मी तुम्हाला शरण आलो. एकच विनंती आहे, माझ्याकडे लक्ष असू द्या, माझा विसर पडणार नाही याची काळजी घ्या. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा हरि विठ्ठल भगवान की जय, महाराज की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज. आज वैकुंठवासी श्री हरिभक्तीपरायण जनार्दन बाबा यांचं देहावसान होऊन जवळजवळ 13 दिवस झाले. भगवान नाथ महाराजांचे श्री गुरु जनार्दन तसा जणू काही स्वभाव शांत. अरे पोलीस पाटी असून सुद्धा कधी पोलिसी खाक्या दाखवला नाही. आणि हसरा चेहरा, प्रसन्न चेहरा, प्रसन्न चेहरा. कुठल्या कामाला कुठल्या सेवेला नाही म्हणणं नाही. परिवाराकडे लक्ष दिलं पण पारमार्थिक लक्ष दिलं. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि कितीही मोठा प्रसंग असू द्या, तुम्ही हसायला शिका. तो प्रसंग टळतो. फक्त दुसऱ्यावर हसू नका. हा, दुसऱ्याच्या दुःखात त्याला धीर द्या, धीर द्या. परमात्म्याचं नावच आहे म्हणण्यापेक्षा परमात्म्याचा स्वभावच आहे तो धीर देणं, हसणं. ठीक आहे, आपल्या हसण्याने कुणाला चुकीचं वाटत असेल तर त्याला क्षमा मागण्याची पण ताकद ठेवा. क्षमा शस्त्र जयाची हाती. खरं ज्याच्या हातात क्षमा मागण्याची ताकद आहे, ज्याला माफी मागता येते. माफ करो न करो, माफी मागणारा मोठाच आहे. त्याने माफ नाही केलं त्याची चुकी आहे, चुकी आहे. आपली चूक कबूल करणं पण सुद्धा साधं नाही आहे. साधूलाच ते जमतं. मी अवगुणी अन्यायी किती म्हणून सांगू काही नसताना बोललेत. आपण आहेत तरी बोलत नाही. बिढावलं आपण तर अगदी आभार मानताना कुठेतरी बोल, माझ्यासारखा धुतलेला तांदळासारखा कोणीच नसेल. अरे काय शिजायचं बाकी आहे का आता? धुतलेलं तांदळा काय गंमत नाही. परवा तर एक जण सहज म्हणाला, मी अभिमानाने सांगतो मला अभिमान नाही. हा काय वेगळा अभिमान आहे? नाही महाराज, हे सुटलं पाहिजे. सोडायची सवय सोडा, सुटलं पाहिजे. आणि जे सुटतं ते चांगलं. सोडलेलं कधीतरी परत धरू शकता तुम्ही. संसार सोडलेला कधीतरी पुन्हा धराल, पण संसार सुटला पाहिजे, सुटला पाहिजे. आणि संसार सुटण्यासाठी आपण कुणाजवळ तरी गेलं पाहिजे. आणि ज्यांच्या जवळ जायचं आहे त्यांच्याबद्दल तो खूप बरं म्हणतो. तुका म्हणे पडिलो पाया करा छाया, कारण संत केवळ कृपा छत्र धारण करते. कृपा की न होती जो आदत तुम्हारी, तो सुनी ही रहती अदालत तुम्हारी. संत जर खरंच कृपा करणारे नसते तर कोण सांग. अरे देवापेक्षाही काकणभर त्यांची कृपा जास्त आहे, जास्त आहे. देव तरी कधी तोंड पाहून कृपा करेल, संत तोंड पाहून नाही कृपा करत. दत्तात्रयांनी पिंगला नावाच्या वेश्यावर तोंड पाहून कृपा नाही केली. ज्ञानोबारायांनी कानोपात्रावर तोंड पाहून कृपा नाही केली. धन्य कानोपात्र आजी झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून या. धन्य 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 निवृत्ती राया, धन्य ज्ञानदेव सोपान तिने म्हणावं. थोडं पुढे जाऊन सांगू, एवढी कृपा केली की संताच्या मालिकेत नेऊन बसवलंय. तिचे अभंग लोक गातायत. त्या माऊलीचे अभंग आज PhD ला आहेत, PhD ला आहेत. कल्पना करा.
अरे आपल्या शब्दाला घरात किंमत नसेल, पण त्यांच्या शब्दाला, त्यांच्या वाणीला साधूच्या आणि देवाच्या दरबारात किंमत आहे. घरात त्यांच्यावर प्रेम करणारा हा परिवार आणि त्यांचं परिवारावर प्रेम आहे. परिवाराव्यतिरिक्त साधूवर विशेष प्रेम आहे. होतं कोणी येऊ दे तेवढ्याच हसऱ्या प्रसन्न चेहऱ्याने स्वागत करणं, तेवढ्याच. आणि कधी म्हटलं नाही मला अमुक येतंय, अमुक मी करू शकतो, नाही नाही, बस माऊलीच्या कृपेने ते चाललंय ही म्हणण्याची तयारी. जशी स्त्री पतीच्या नावाने संसार करते, तसं आपण देवाच्या आणि साधूच्या नावाने परमार्थ केला पाहिजे. संसार करायची गरज नाही, तो आपोआप होतोय, तो प्रारब्धाचा भाग आहे. पण परमार्थ प्रयत्नाचा भाग आहे. प्रयत्न अध्यात्म आणस्तू योगी संशुद्ध किलविषा, गीता सांगते. योगी सुद्धा प्रयत्न करतात. 1400 वर्ष जगण्याचा चांगदेवानी प्रयत्न केलाय. जगण्याचा अट्टहास करू नका, जागण्याचा अट्टहास करा. जाग होण्यासाठी हा जन्म मिळाला. आता जागा रे भाई नो जागा, ही जागा. इथं जागा होण्यासाठी जागा मिळालेली आहे. इथं जागा नाही झालं तर कुठंच जागा नाही मिळायची, कुठंच जागा नाही. काय लोक बाकीच्या चर्चा करतात यापेक्षा त्यांनी जो परमार्थ केलाय तो आपल्याला मार्गदर्शक आहे. त्यांनी जे परिवारावर प्रेम केले ते समाजावर करा, समाजावर करा. आणि खरं सांगू, कुणाशी आडं वेडं वाकडं तिकडं राहून कुठं जायचं आहे. एक निघे पूर्वेकडे ते एक निघे पश्चिमेकडे, ती भेटीची नि पाडे संबंध व्हा. ज्ञानोबराय जरी म्हणत असले तरी पृथ्वी गोल आहे, कुठंतरी भेटणारच आहेत ना, परत पुन्हा कुठंतरी भेटणार आहोत. तो द्वेष मत्सर रागात ठेवून देवाची आणि साधूची सेवा घडणार नाही आहे, घडणार. हसत राहा, हसवत राहा. एक छोटं उदाहरण सांगतो, थांबतो, वेळ झाले क्षमा असावी. मी शाळेत असताना 10वीला असेल कदाचित, आमच्या वर्गमित्राची बहीण ग्रॅज्युएशनला होती आणि एक्झामला जात असताना रिक्षा उलटली, पडली. ती लागलं, थोडंसं खर्चटलं तिला, खर्चटलं. आता ते फार श्रीमंत असल्यामुळे लगेच एक्सरा सोनोग्राफी काय असेल ते आम्हाला जेव्हा कळलं, आम्ही पण शाळेतून मग मधली सुट्टी घेतली, सरांना सांगितलं जायचं आहे, बघून येतो. बघायला गेलो. जेव्हा त्या दिदीला बघायला गेलो, तर माझ्यापेक्षा 4-5 वर्षांतरी मोठी असेल त्यावेळेस, बघायला गेल्यानंतर ती हसायलाच लागली. म्हणजे एवढं लागलं होतं जखम, हाताला कपडे फाटले होते तिचे. रिक्षा उलटली म्हटल्यावर काय, तरी मध्ये बसली होती. मग ते बाकीचे नातेवाईक होते, ते म्हणले आतापर्यंत ती चेहरा पाडून बसली होती, रडायला लागली होती, दुखतंय म्हणून सांगत होती ना, आता गणेशला बघून का हसते, असं सहज विचारलं. तर तिने सांगितलं, तिने उत्तर दिलं मी द्यायच्या आधी. ती म्हणले ती आता काहीतरी पटकन बोलतील की ज्याच्यामुळे मला याचा विसर पडेल. आणि मी खरंच बोललो, एकच वाक्य बोललो, एवढा अभ्यास नाही करायचा रिक्षा उलटेपर्यंत. माझ्या चुकीच्या बोलण्याने ती हसली, याचा मला आनंद झाला. तुमच्या चुकीच्या बोलण्याने सुद्धा कोणीतरी हसलं पाहिजे. नाटक म्हणून नको, पण स्पष्ट बोला, स्पष्ट वक्ता सुखी भव. तुकोबराय स्पष्ट वक्ता आहे, ज्ञानोबराय स्पष्ट कृपा करणारा महात्मा आहे. असा कोणी नाही, येथे नाही झाली कोणाची निरास, आल्या याच कास कृपेविषयी. आळंदीला गेला आणि तिथून वाया गेला किंवा तिथून रिकामा आला असा कोणी नाही आहे. नाही आळंदीला जाता येत, इथून मनापासून हाक मारा, माऊली इथं प्रगट व्हायला तयार आहे. आपण इथे केलेलं श्राद्ध कर्म जर आई वडिलांना पोचतं, तर इथं घेतलेलं भजन ज्ञानोबराला पोचत नाही, इथं मागलेली हाक ज्ञानोबराला पोचत नाही. म्हणून तुकोबराय सरते शेवटी म्हणतात की बस माझी एवढी विनंती आहे, मी तुमच्या पाया पडतो. हे बोलणं याच्या सगळ्यापेक्षा शेवटी पायावर डोकं ठेवणं मस्त महत्वाचं आहे. उगाची चरणी माथा ठेवी जे हेच, या लागी आता स्तुती सांडोनी निवांता. फार बोलण्यापेक्षा पायावर डोकं ठेवायला शिका. का तुकोबराय म्हणाले, राखा पाया पे किंकरा.
का तुको बरे म्हणाले पायीची वाहन पायी बरी. काय नम्रता. मला सकाळी एक वाक्य आठवलं सहज. ते आता कुठलं आपण प्रॉडक्ट घेतलं की त्याला एक प्रॉडक्ट बरोबर एक मॅन्युअल कार्ड येतं, ते कसं वापरायचं. चपलेला येत नाही नशीब, येईल पण कदाचित, येत पण असेल कदाचित, पण तुकोबाराने त्याचं मॅन्युअल कार्ड आधी दिलंय. पायीची वाहन पायी विढाल. आपण कितीही मोठे झालो तरी आई वडिलापेक्षा, गुरुपेक्षा, साधूपेक्षा, ज्ञानोबा आहे तुकोबारापेक्षा मोठे होऊ शकत नाही. मोठे होऊ शकत नाही. त्यांच्या पायावर डोकं ठेवा. न जाणो चुकून स्पर्श जरी केला तरी आपलं कल्याण होईल. हे आषाढी कार्तिकेला जेव्हा गर्दी असते ना, तेव्हा काही लोक म्हणतात खूप गर्दी असते हो, वाटतं यावं, पण एवढ्या गर्दीत. मी त्यांना सांगितलं, अरे याच गर्दीत ज्ञानोबा आहे तुकोबा आहे फिरतात, वेश बदलून फिरतात. चुकून जर तुला स्पर्श झाला तर तुझं जीवन बदलून जाईल. गर्दीत जा. साधूकडे गेल्यानंतर साधू एकच वाक्य सांगतील, काही काळजी करू नको, देवाचं तुझ्याकडे लक्ष आहे. बस, अजून काय पाहिजे? काय पाहिजे? फक्त एक पाहिजे, आपलं डोकं त्यांच्या पायावर पाहिजे. माझे पाय तुझी डोई ऐसे करेगा भाक दे. एक तर देवाच्या पायावर डोकं ठेवा, एक तर साधूच्या पायावर डोकं ठेवा, घरच्या थोरा मोठ्यांच्या पायावर डोकं ठेवा. न जाणो कधी काय देतील सांगता येत नाही, आणि जे देतील त्यातलं आपलं जीवन आयुष्य बदलून जाईल. यासाठी चिंतन आहे. बाबांनी आपल्याला परमार्थ दिलाय, परिवाराला परमार्थ दिलाय. अरे आजही हा परिवार परमार्थ करू. अगदी लहान बाळांपासून परमार्थ कुठे बंद आहे? फक्त कोणाचे द्वेष मत्सर टाकून जगा. कौवा किसका धन हरे, कोकिल किसको देत, मीठी बाणी बोल के जग आपणू करले. गोड बोलता येत नसेल तर गुळ खा, खडीसाखर खा, मध खा, पण बोला. गोड बोला. डायबिटीज झाला असेल तर अजून चांगलं आहे. गोड बोला. तुमच्या गोड बोलण्याने एखाद्याचा जीव वाचेल, जीव वाचेल, त्याला धीर मिळेल, धीर मिळेल, त्याचं धैर्य बळकट होईल, त्याची साधना वाढेल, साधना वाढेल. कोणाच्या साधनेचं पतन करू नका, स्वतःच्या साधनेचा अहंकार करू नका. स्वतःचं भजन बंद होणार नाही याची काळजी घ्या. झालेली सेवा ज्ञानोबा तुकोबाराच्या चरणी, बाबांच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम. तुमच्या आमच्या सर्वांचं लेश लेश पुण्य त्यांच्या पुढच्या कार्यासाठी, सद्गतीसाठी भगवंताच्या चरणी समर्पित करूया. भगवंताला प्रार्थना करूया. तुका म्हणे पडिलो पाया, करा छाया. त्यांच्यावर तर त्यांनी कृपा केलेलीच आहे, आपल्यावरही त्याची कृपा असावी आणि त्या कृपेचा अनुभव घेता यावा. म्हणून आपलं भजन हे साधन सोडू नका, भजन हे साधन करू. झालेली सेवा पुनश्च एकदा महात्म्यांना विनम्र प्रार्थना. मातृवर्ग, पितृवर्ग, बंधुवर्ग, भगिनीवर्ग, आबाल वृद्ध, वयोवृद्ध, गुणीजन मंडळी या सगळ्यांना विनम्र अभिवादन. कारण सगळ्या क्षेत्रातली दिग्गज मंडळी आहेत. कोणाचं नाव घेणं राहणं यापेक्षा सगळ्यांना सिय राममय सब जग जानी, करहू प्रणाम जोरी जुग पानी. सगळ्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. एक करा, साधं राहा, साधं खा, साधं बोला, आपोआप साधू व्हाल. कोणाचा द्वेष मत्सर करू नका. फक्त जिथं डोकं ठेवाल तिथं डोकं लावू नका. डोकं लावायचं असेल तर डोकं ठेवू नका. तुका म्हणे नेणो युक्तीची ते खोली, म्हणून ठेविली पायी डोई. आणखी एक करा, आणखी एक करा. एकांतात भजन करा आणि एकांतात भजन केलेलं गुरुचरणावर समर्पित करा. गुरुचरणाला समर्पित करा, कारण त्यांनाच तुमची काळजी आहे, साधूलाच तुमची काळजी आहे. न जाणू कुठल्या रूपात आपल्या अवतीभोवती वावरतात माहीत नाही, पण आपण जाणून बुजून कटाक्षाने त्यांच्या जवळ राहिलं पाहिजे, राहण्याचा प्रयत्न केला. ते काही नाही बोलले तरी बोलताय ते लक्षात घ्या, आणि ते बोलले तर फारच महत्त्वाचं आहे. मोरारी बापून एक वाक्य सांगितलं, जर गुरु तुमच्यावर रागवले तर आनंद माना, कारण आपलं मानलं म्हणून रागवले. आणि गुरुने कधी मागितलं तुमच्याकडे काही तर आनंदाने उत्सव करा, घरी 2-4 पदार्थ करा. जो गुरु देवाकडे मागत नाही तो माझ्याकडे मागतो याचा आनंद माना. आणि काय मागतील गुरु माहित आहे? फक्त जीव दशा मागतील. सद्गुरूचे पायी देहासे अर्पिता, तात्काळ मुक्तता हाती लाभे. नाशिवंत देता ब्रह्म येई आता, ऐसी ज्याची कथा पुराण. एवढी ताकद त्यांची आहे. ज्यांनी ज्यांनी खरोखर गुरुजनांची सेवा केली त्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक अमूलाग्र तेज आहे. ज्यांनी ज्यांनी परिवाराची सेवा केली त्यांचे चेहरे बघा, आधार कार्डपेक्षा पण बेकार दिसतात.
मी त्यांची निंदा टीका नाही करत, पण तुमच्या चेहऱ्याला कुठेतरी तेज तेज यावं, तुमचं अलौकिक तेज प्रगट व्हावं, तुम्ही सेवेने ते करा. परिवाराची जरूर सेवा करा, त्यांची काळजी करा, पण त्यांची इतकी काळजी करू नका तुम्ही मोहग्रस्त व्हाल. कारण स्नेह पाशमिमम छिंदी असं कुंतीला भगवान कृष्ण म्हणाले. कुंतीने प्रार्थना केली भगवंताला की माझं जे पांडवांमध्ये आणि यदुकुलामध्ये जे स्नेह आहे तिथलं माझं प्रेम काढा आणि तुमच्या चरणावर लावा. बस बस तुका म्हणे पडिलो पाया, करा छाया कृपेची, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हा. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विणत असे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विणदे मज क्षमा करणे संती, नोहे अंगभूत युक्ती. जय जय सद्गुरो ज्ञानेश्वरा, जय जय सद्गुरो करुणाकरा, जय जय सद्गुरो विश्वंभरा, मज चरणी दातारा नित्य ठेवा. आयुष्य करी उणे परी मजावडो कीर्तन, नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय विठ्ठल जय